बहरीन येथे पार पडलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेमध्ये 100 मीटर हर्डल स्पर्धेत रौप्य पदक कुमारी शौर्या अंबुरे हिने पटकावल्यानंतर आज ठाण्यात तिचे उत्साहात स्वागत करण्यात आले। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला। यावेळी एकनाथ शिंदे यांनी शौर्या अविनाश अंबुरे हिचे विशेष कौतुक केले। यावेळी तिचे प्रशिक्षक अजित कुलकर्णी, शौर्याचे वडील पोलीस उपायुक्त श्री अविनाश अंबुरे व आई पोलीस उपायुक्त सौ रुपाली अंबुरे हे देखील यावेळी उपस्थित होते। 25 वर्ष ठाण्यामध्ये कोचिंग करतो, ॲथलेटिक्स कोचिंग। शौर्यासारखे असे माझे जवळजवळ 6 ते 7 इंटरनॅशनल खेळाडू ऑलरेडी आहेत। बहरीनमध्ये आत्ता ही स्पर्धा झाली, एशियन गेम्स। जवळजवळ 44 देश होते आणि जवळजवळ 22 ते 23 क्रीडा प्रकार याच्यामध्ये होते। 5000 अधिक खेळाडू या अख्ख्या गेम्समध्ये सहभाग होते। खूप छान प्रकारे ऑर्गनाईज केलेली ही स्पर्धा आणि वेगळ्या लेवललाच त्यांचं ऑर्गनायझेशन आहे आणि त्यांचं खूप मोठ्या लेवलवरती ही गेम्स होते आणि त्या ह्याच्यात 2 रौप्य पदक मिळवलेत, एक नॅशनल रेकॉर्ड पण झालेला आहे। तिचा कशा प्रकारे परफॉर्मन्स होता? तिने आता पर्सनल बेस्ट केलेलं आहे, 13.73 सेकंद ही वेळ दिलेली आहे आणि ती आता 0.03 फ्रॅक्शन ऑफ सेकंड्सने तिचा नॅशनल रेकॉर्ड मिस झाला आहे। किती जणांचे ही तुमचा गेम कुठं होता, किती खेळाडू होते आणि काय वाटलेलं तुम्हाला इथपर्यंत? जवळजवळ 3 हिट्स झाल्या। 3 हिट्सपैकी जवळजवळ 16 ते 20 खेळाडू होते आणि मग फायनलला 8 खेळाडू चायनाचे खेळाडू होते, जिनी गोल्ड मेडल जिंकलं आणि टफ फाईट झाली आणि त्याच्यामध्ये तिने खूप चांगली चुरस दिली आणि फाईट दिली।